नागपूर महानगरपालिकेचं बिगुल वाजलं आहे आणि प्रत्येकच पक्ष आपल्या लेवलवर तयारी करताना पाहायला मिळते आहे। युती होणार आघाडी होणार हे नंतरचा प्रश्न असला तरी प्रत्येक पक्षाने आपली तयारी चालू केल्याचं चित्र पाहायला मिळते। शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा आपली तयारी जोरदार सुरू केली आहे आणि या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या इंटरव्ह्यू सुरू झालेले आहे। इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे युती किंवा आघाडी होणार की नाही होणार हा प्रश्न जरी असला तरी प्रत्येक पक्षाने आपल्या परीने तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे। शिवसेना ठाकरे गटाची कशा प्रकारे तयारी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, काय सांगाल? इंटरव्ह्यू सुरू केलेले आहे, कशा प्रकारे तयारी आहे महानगरपालिकेला समोर जाण्याची? आजपासून आम्ही इथे स्थानिक पक्ष कार्यालयामध्ये जिल्हा प्रमुख किशोरजी कुमेरे यांच्या उपस्थित सुरेशजी साखरे आहेत आणि बाकी आमच्या महिला आघाडीच्या खोबळागडी ताई आहेत, बोधनकर ताई आहेत, गौरेताई आहेत, नितीन तिवारी शहर प्रमुख आहेत, प्रवीण बर्डे आहेत शहर प्रमुख। यांच्या उपस्थितीमध्ये सगळे एक पॅनल आमचं एक बनलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या सगळ्यांचे जे उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे इंटरव्ह्यू आम्ही घेत आहोत। सकाळपासून 12:30 पासून 12 वाजतापासून इंटरव्ह्यू चालू आहे। अजून आपण बघतच आहात, लोकांचं चालूच आहे। जोपर्यंत सगळे लोक येत नाही तोपर्यंत आमचा इंटरव्ह्यू इथून आम्ही उठणार नाही। महाविकास आघाडी संदर्भामध्ये काही चर्चा सुरू आहे की काय, कसं तुम्ही स्वतंत्र म्हणजे एकला चलोची भूमिका घेणार आहे? चर्चा सुरू आहे। किशोर भाऊ पण बोलले आहेत विकास ठाकरेंशी, माझं पण बोलणं झालेलं आहे। पण आमची तयारी आम्हाला पूर्ण करावी लागेल। 151 जागी आमचे उमेदवार आम्ही कशा पद्धतीने उभे करू शकतो ते आमच्याकडे जवळपास 450च्या जवळपास आमच्याकडे अर्ज आलेले आहेत। त्यापैकी 357 वगैरे आतापर्यंत इंटरव्ह्यू होऊन गेलेले आहेत। आता काही लोक येणार आहेत, उशिरा येईल, त्यांची मुलाखत घेऊन आम्ही आज शेवटी सगळा रिपोर्ट्स आमचे निरीक्षक येणार आहेत विजय कदम पक्षातर्फे 24 तारखेला। हा सगळा रिपोर्ट आम्ही मुंबईला पाठवू। महाविकास आघाडीसोबत जायचं किंवा नाही जायचं हा प्रश्न जरी असला तरी मनसेसोबत जाण्यासंदर्भात, मनसेसोबतच्या युती संदर्भामध्ये चर्चा वरिष्ठ लेवलला मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तुम्ही स्थानिक लेवलला काही मनसेसोबत चर्चा केली? नाही, अशी अजून चर्चा झालेली नाही आहे। फक्त आमची काँग्रेससोबत चर्चा झाली आणि ते अनौपचारिक चर्चा झालेली आहे, औपचारिक चर्चा झालेली नाही आहे। अनौपचारिक चर्चा झाली आहे। आता आमचं सगळं आज झालं, किती उमेदवार आमच्याकडे आले, जवळपास आता आमच्याकडे 450 अर्ज आले आपल्याला सांगितलं आहे आणि त्यात 2 मतप्रवाह आहे। काही शिवसैनिकांचं मत असं आहे की आपण वेगळं लढलं पाहिजे, आपलं स्वबळावर लढलं पाहिजे, आणि काही शिवसैनिकांचं मत हे आहे का आपण महाविकास आघाडीत लढलं पाहिजे। किती जागांची मागणी केली आहे तुम्ही? आम्ही जर महाविकास आघाडीमध्ये लढलो तर 35च्या जवळपास जागा आम्ही मागू। जर 35 जागांवर आघाडी झाली नाही तर मग स्वतंत्र लढण्याचा पर्याय उघडा? वरिष्ठांशी बोलून आम्ही कळवू, तुम्ही त्यांना चर्चा करू। किशोर भाऊ आहे, जिल्हा प्रमुख आहेत, साखरेजी आहेत, बाकी जेवढे पदाधिकारी आहेत यांचं मत आम्ही पक्षप्रमुखांकडे ठेवू। पक्षप्रमुख जो आदेश देईल तो हा शेवटचा आदेश असेल तो। नक्कीच ठाकरे गटाने तयारी जी आहे ती जोरात सुरू केलेली आहे। आघाडी झाली किंवा नाही झाली हा प्रश्न जरी असला तरी त्यांनी पूर्ण जागांवर तयारी आपली सुरू केलेली आहे। जर आघाडी झाली नाही किंवा सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर एकला चलोची भूमिकासुद्धा घेतली जाऊ शकते, अशा प्रकारचे संकेत दिले जात आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।